दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. पहिलं षटक P1 हाताळण्यासाठी गोट्या हा गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉल आणि डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू आले लॉंग ऑफ मध्ये. जयवंत खंडवी जाते चेंडूवरती. दुसऱ्या धावाचे प्रयत्न पाहू शकाल. थ्रो थोडासा नक्कीच खराब राहिलेला पाहायला मिळतो. थोडासा लेट झाला. 2 धावा धाव फलकावर जुळल्या गेल्यात. संघाचा श्री गणेश अकाउंट ओपन झाले. धावसंख्या पाहू शकाल. आंब्याची वाडी बी टीमची धावसंख्या 2. आणि नक्कीच यानंतर नक्कीच ड्रॉ केले जातील. लॉट्स केले जातील. नोंद घ्यायची. धमाकेले अंबेली संघाचा कर्णधार आणि चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12th मॅन हे नक्कीच ड्रॉ केलं जाईल. नोंद घ्यायची मित्रांनो. गोट्या तयार दिलीपसाठी. मात्र बॅटची लिनिंग जो हो क्या बात आहे. बॅकअप मात्र मजबूत पाहायला मिळते. तोच बॅकअप मात्र पाहू शकाल. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक मात्र हिरो यांनी बॉल सोडला होता. त्यानंतर मिस्टर MP मंगेश पोकळे यांचा काय लाजवाब बॅकअप आणि बॉलला मात्र गॅदर केला गेलाय. फलंदाज दिलीप यांची जागा भरून काढण्यासाठी जाते फलंदाज नितीन. इकडे बात धावसंख्या 2. गोलंदाज सज्ज गोट्या नितीन साठी. न्यू बॅटर राईट ओव्हर द विकेट. स्क्वेअर कट अप्रतिम ड्राईव्ह पाहू शकाल. चेंडू जाते लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आले तिकडे महेश. चेंडू उचलणार फेकी करणार. पिकअप गॅदर थ्रो एकाच ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. तिकडं धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पाहू शकाल आता मात्र आंब्याची वाडी बी टीमची धावसंख्या 1 गडी बाद 3 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. हा दैदित्यमान सोहळा पाहू शकाल. हा कुंभमेळा पाहू शकाल. विशेष स्टेडियम साखरपाडा या मैदानावरती श्री गणेश दोनगर चषक पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज गोट्या. याला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पुन्हा पाहू शकाल. लॉंग ऑफ मध्ये आलाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल थोडासा फंबलिंग पाहायला मिळते. ओहो क्या बात आहे. डेंजर झोनला पाहू शकाल का. ओहो तिकडे मात्र फलंदाज स्किड झाले पाहायला मिळतोय. चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये. आणि 1+1 विकेट. धावसंख्या दुसरा धक्का लागतोय. धावसंख्या 2 गडी बाद 4. महेश फलंदाज बाद होते. न्यू बॅटर पाहू शकाल. अनिल जातोय. गोलंदाज सज्ज गोट्या. याला मात्र नक्कीच पाहू शकाल. ओहो थोडस नक्कीच खराब क्षेत्र राहिलं. हरी होते तिकडे. धावसंख्या पाहू शकाल 2 गडी बाद 5. गोलंदाज सज्ज गोट्या तयार नितीन साठी. शेवटचा बॉल असेल पहिल्या षटकातील. फुललेचा चेंडू पाहू शकाल. चांगलासा फटका. ओहो क्षेत्ररक्षक. ओहो चुकीला माफी नाही. पकडा कॅच जिंका मॅच. कॅचच विन द मॅचेस. आणि 2 धावा धाव फलकावर जुळल्या जातात. महेश थोडस नक्कीच खराब क्षेत्र राहिलं. षटक क्रमांक पहिला समाप्त. धावसंख्या 7. 2 गडी बाद 7 पाहू शकाल. धाव फलकावर टीम आंब्याचोडे बी टीमची. दुसऱ्या षटकाला चला स्पीडअप करूया मित्रांनो. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. जतीन खंडवी येत आहेत दोनकर टीम कडनं.
साथ दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पाहू शकाल जतीन खंडवी हा नावाजलेला गोलंदाज पाहू शकाल. नक्की इयत्ता 12वीला आहे मित्रांनो. कौतुक का करण्यासारखं आहे कारण चांगली गोलंदाजी पाहू शकाल चांगली लाईनअप आहे या गोलंदाजाकडे, चांगली कला आहे. ओहो लाजवाब फॉलो थ्रो पाहू शकाल. ओ स्क्वेअर कट चेंडू झाला एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. क्षेत्ररक्षक आले, जय आले तिकडे आणि मिळेल फक्त एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाती 8 या आकड्यावरती. आपण आलाय तर क्रिकेटचा नक्कीच मनसोक्त आनंद लुटायचा मित्रांनो. ह्या स्पर्धा आपली आहे. 2 गडी बाद 8 धावसंख्या धावफलकार पाहू शकाल. जतीन तयार पुण्याचा न्यू बॅटर तिकडे नक्कीच नितीन आहे तिकडे गोलंदाज सज्ज. जतीन टू नितीन याला मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओहो क्या बात आहे. ओहो फलंदाज गोवान इथे मात्र धक्का लागतोय. तिसरा 3 गडी बाद 8. आता माझा पडलीये दोनगर संघाची गाठ. पाहू शकाल मित्रांनो लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या स्पर्धेत राहायचं असेल तर, या स्पर्धेत आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर चांगला खेळ करून दाखवावा लागेल. आणि विचार केला जाईल तर आंब्याचीवाडी बी टीम एका पाठोपाठ नक्कीच विकेटची छडी लागली पाहायला मिळते. धक्का तिसरा न्यू बॅटर विलास. इनेट नंबर नक्कीच 5व्या क्रमांकावरती फलंदाज पाहू शकाल विलास जातोय. परंतु मात्र जतीन खंडवी नक्कीच मित्रांनो जो भारतीय टेनिस क्रिकेटचा गोलंदाज आहे मात्र टेनिस क्रिकेटचा नाझिम गुल्ली त्याच्या सारखे नक्कीच चेंडूला पाहू शकाल फॉलो थ्रू मध्ये त्याच प्रकारची शैली पाहू शकाल. परंतु नाझिम गिल्ली हा स्पिनर गोलंदाज आहे. इथे मात्र नक्कीच फास्टर गोलंदाज आहे. तो चांगलासा पेस कटरचा वापर आणि फॉलो थ्रू बघाल तर नक्कीच नाझिम गुल्ली सारखा पाहायला मिळतोय. जतीन यांच्या मार्फत काय बॉलेज दोन्ही हातांमध्ये ज्यावेळेला टाकतोय पाहू शकाल. ओहो यार मात्र नक्कीच चांगला चेंडू राहिलाय. एक सिंगल जोडली जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होईल का आणि झालाय नक्कीच नाही झाला. पुन्हा एकदा ऍक्सिडेंट. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची. ती कॉलिंग जुलत नाहीये मित्रांनो. रात्रीचा सामना पाहिला असताना आपण अफगाणिस्तान आणि भारत मध्ये रोहित शर्मा आणि शुभमन गिल पहिला चेंडू नक्कीच सन्मान दिला होता रोहित शर्माने. त्यानंतर मात्र स्क्वेअर कट मारताना मात्र पॉइंट मध्ये चेंडू गेला आणि शुभमन गिलने नक्कीच पाहू शकाल धावला नाहीये आणि रोहित शर्मा रनआउट झाला. तिथे मात्र कॉलिंग महत्वाचे क्रिकेटमध्ये. अनिल याची जागा भरून करण्यात जात आहे फलंदाज रमेश फलंदाज. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे मित्र. कॉलिंग असली तर नक्कीच पाहू शकाल तंतोतंत बॅटिंग मध्ये ती संतुलित आहे मित्रांनो ना. कॉलिंग ती मात्र नक्कीच दोन्ही फलंदाजाच्या माइंडसेट मध्ये करावी लागते. कारण नक्कीच काही फलंदाज आहेत ना मित्रांनो की डोळ्यांमध्ये ते धावतात. डोळ्यांमध्ये कॉलिंग असते, तोंडामध्ये ते बोलत नाहीयेत. डोळ्यांमध्ये कॉलिंग लगेच धावतात. या जतीन तयार विलाससाठी. ओहो याला मात्र दिशा दाखवून दिली आहे. चेंडू निघून चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. हा येतो A1 क्वालिटीचा 1 बॉल्स. चौकार 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाती आहे 13 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. 4 गडी बाद 13 धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत विचार केला चांगलं क्रिकेट राहिलंय. आता मात्र दोनगर टीम यजमान टीम ज्याने ही स्पर्धा ऑर्गनाइज केलेली आहे श्री गणेश दोनगर चषक. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओहो पायावर टाकले गेलेला बॉल पाहू शकाल. क्रिकेट जगतातील सर्वात भेदक मारा असणारा चेंडू हा ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. यॉर्कर डिलिव्हरी प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर मला चेंडूवाला डॉट डिलिव्हरी. आता मात्र पाहू शकाल 4 गडी बाद धावसंख्या 13. दुसरं षटक शेवटचा बॉल असेल. गोलंदाज जतीन खंडवी नक्कीच पाहू शकाल. येणाऱ्या काळामध्ये हा गोलंदाज मात्र नक्कीच या पंचकृषीमध्ये नाही तर शहापूर तालुक्यामध्ये नाव होईल याचं. आणि का होणं होईल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जतीन खंडवीचं नाव होईल यात मात्र शंका नाहीये मित्रांनो. कारण मूर्ती लहान पण कीर्तिमान. वय मात्र थोडंसं कमी आहे परंतु क्रिकेटमध्ये चांगली छाप सोडताना पाहायला मिळत आहे. आणि षटक क्रमांक झाले दुसरं समाप्त. 2 षटक विचार केला अर्धा संघ डगआउटमध्ये. धावसंख्या 5 गडी बाद 13 धावसंख्या धाव फलकर पाहू शकाल. आंब्याचीवाडी टीमची न्यू बॅटर संजय जातोय. चला मित्रांनो आज क्वालिफायचा सामना सुद्धा खेळवायचा. स्पीड अप ठेवायचा आहे. जवळजवळ नक्कीच 3:50 झालेला आहे सामना. 3:50 झालेले आहेत. जरा स्पीडअप करायचं. अजून आम्हाला 3 सामने खेळवायचे आहेत. जरा स्पीडअप ठेवायचा आहे. आणि यानंतर या ओव्हर नंतर नक्की ड्रॉ साठी यायचं आहे. लॉट साठी धमाका अंबेली गोपाल आलेत का आपण.
याचा धमाका आंबिवली संघाचा कर्णधार उपस्थित आहेत आणि दोन्ही संघाचा चालू सामन्याचा 12th मॅन. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका केलाय सुद्धा, मिस टाइम स्ट्रोक. ओहो, झेल मात्र ड्रॉप केला जातोय. हर्ष होता तिकडे. पाच गडी बाद 15 धावसंख्या. महेश गोलंदाज पाहू शकाल, जर्सी नंबर 45. जरा वेळ वाचवायचा मित्रांनो तुम्हाला. प्रत्येक मिनिट महत्वाचे मित्रांनो, प्रत्येक क्षण महत्वाचा क्रिकेटमध्ये. जर तरला महत्व नाहीये मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणता संघ कधी जिंकेल याला सांगता येत नाहीये. कधी कधी नक्कीच नौखे संघ, जे नवीन संघ सुद्धा मोठ्या संघांना परास्त करतात. फुल टॉस डिलिव्हरी, मिस सॅम स्ट्रोक, फटका फसलेला. क्षेत्ररक्षक आलेत. ओहो, चुकी होते. जतीन कडवी दुसऱ्या धावायला प्रयत्न आणि पकडा कॅच, जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. झेल ड्रॉप पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 17, 5 गडी बाद 17 धावसंख्या धाव फलकावर. चांगला टोटल उभा करावा लागेल कारण समोरचा संघ 2 गट टीम आहे. एक याच पंचक्रोशीला, याच विभागाला बिलॉंग करणारी टीम, नडगाव विभागाला बिलॉंग करणारी टीम पाहू शकाल. 2 गट टीम. गोलंदाज सज्ज, महेश टू रमेश, महेश टू रमेश. यावेळी सुद्धा नक्कीच मोठा फटका, मिस सॅम स्ट्रोक आहे का? यावेळी मात्र गोट्या मात्र चुकी करत नाहीये. धक्का लागतोय. 6 गडी बाद 17. दीपक न्यू बॅटर, ही नेट नंबर 8 वरती न्यू बॅटर पाहू शकाल. दीपक दरम्यान गोलंदाज सज्ज महेश, न्यू बॅटर संजय. ओहो, दीपक आहे परंतु मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल डेड. क्रिकेट मधला सर्वात सेफ शॉट, स्ट्रेट हिट. चेंडू चाललाय 1 बॉल ऑन द रोप. आमच्या मंचाला सलामी द्या. चेंडू सीमा पार. चौकार 4 धावा. या चौकारच्या मध्ये धावसंख्या जाते. आमचे स्कोर मित्र किरण दादा सांगतील. धावसंख्या 21, 21 ऑन द बोर्ड. 21 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. टेनिस क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं. जर तरला महत्व नाही. क्रिकेट हा अनिश्चित खेळ मानला जातोय. कधी कधी 6 बॉल मध्ये एक सुद्धा धाव निघत नाही. हे सुद्धा क्रिकेटचा जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो. गोलंदाज सज्ज, यावेळी सुद्धा नक्की एकच सिंगल जुळली जाते. एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाते धुनावर 2, 22 धावसंख्या. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातील. महेश चांगली गोलंदाजी राहिलेली पाहायला मिळते. 9 धावा खर्च केल्यात परंतु 1 गडी बाद करण्यात यश आले. महेश मॅन फ्रॉम 2 गट टीम कडनं. नडगाव विभागातील एक दादा टीम आहे 2 गट टीम. विपक्ष नक्कीच आंब्याची वाडी. शेनवा विभागाला बिलॉंग करणारी टीम पाहू शकाल. आंब्याची वाडी. यस, गोलंदाज सज्ज. याला मात्र नक्कीच पुरलेला चेंडू भिरकावून दिला. इट इज अ स्टँड अँड डिलिव्हर. कॅप्टन बॉल लगातो 6 आणि धाव सगळ्या 6 ने पुढे जाते. धाव सगळ्या 28 जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. चला टॉस साठी, लॉस साठी यायचं लवकर लवकर. अर्नव स्पोर्ट तुम्ही हारलेले आहे, तुम्ही घरी जायचंय. अर्नव स्पोर्ट आंबिवली प्लीज. नको नको. इथे ड्रॉचा कार्यक्रम केला जातो. जी पहिली चिठ्ठी उचलली जाईल त्यासाठी नक्कीच क्वालिफायच्या सामन्यामध्ये प्रवेश मिळेल. दोन्ही संघ चालू सामन्याचा दोन्ही संघाचा 12th मॅन 12वा खेळाडू. चला ड्रॉ लॉटचा कार्यक्रम केला जातोय. 2 चिठ्ठ्या पाडल्या जातील. एक पहिली चिठ्ठी बाईसाठी काढली जाईल. पाहू शकाल आमचे पोकला बंधू सर सांगतील की कोणाला बाय मिळती आहे. विजेता संघाला मात्र बाय मिळेल आणि चला टॉस करून द्यायचे लगेच. आणि यापुढे होणार सामना पाहू शकाल. धमाका येईल आंबिवली विपक्ष.
एमआय स्पोर्ट मुपाडा, एमआय स्पोर्ट मुपाडा संघाचा कर्णधार आणि धमाका आंबिवली संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. एकोणतीसचं टार्गेट आहे. 18 बॉल 29. चला ढगड मध्ये बसायचे मित्रांनो. तुम्हाला चेअर्स दिलेले आहेत, त्याच्या खुर्च्यांवरती बसायचे मित्रांनो, नोंद घ्यायचे. याचा टॉस करून घ्यायचंय. एका बाजूला धमाका आंबिवली विपक्ष एमआय स्पोर्ट मुपाडा. जवळजवळ नक्कीच पाहू शकाल एका बाजूला एकाच पंचकृषी असेल मित्रांनो, यात शंका नाहीये. मैत्रीपूर्व लढत होईल का योगेश? ओके, नक्कीच मैत्रीपूर्व लढत होईल. आमच्या जेडी भाईच्या हस्ते नक्की नाणेफेचा कौल पाहायला मिळतोय. एका बाजूला एमआय स्पोर्ट मुपाडा, दुसऱ्या बाजूला धमाका आंबिवली. टॉस करतील दीपक हिंदोला. काट इज कॉल. याचा मुपाडा संघाने नाणेफेचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी धमाका आंबिवली टीमला इन्व्हाइटेड. नेक्स्ट मॅच असेल मित्रांनो आणि चालू सामन्याचा नक्कीच पाहू शकाल एक चांगली चान्स आहे, कारण नक्कीच विजय संघाला नक्कीच बाय मिळेल, नोंद घ्यायचे. याचा स्ट्रायकिंग एंड वरती मिस्टर एमपी मंगेश पोकला. नॉन स्ट्राईकला पाहू शकाल जयवंत खंडपी. 18 बॉल 29 टार्गेट आहे. महेश तयार. मंगेश साठी. महेश टू मंगेश. पहिलाच बॉल उडवलाय बॉलला. क्षेत्रक्षे दूरवरती राहिले. चेंडू चालले. वन बॉस ऑन द रोप. छत्रपतीच्या छावाने आल्या 4 धावा. चौकाराच्या साह्याने मात्र खातं ओपन केलंय. ज्यावेळी मात्र पाहू शकाल मंगेश जेव्हा रंगात येतो ना, तेव्हा चेंडूला मात्र ढगात पाठवल्याशिवाय राहत नाही आहे आणि याचं उत्तर दिलंय. शहापूर तालुका कला क्रीडा असोसिएशनचे आदिवासी टेनिस क्रिकेट शहापूर तालुका कला क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष मंगेश पोकला स्ट्रायकिंग इन वरती. गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूची चौकार. हो याल मात्र नक्कीच फुलरनीचा चेंडू पाहू शकाल. मंगेश यांच्याकडे सुद्धा उत्तर नव्हतं. चेंडू इट इज डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. नेक्स्ट मॅच असेल एमआय स्पोर्ट मुपाडा विपक्ष धमाका 11 आंबिवली. गोलंदाज महेश. बॉलला मात्र उडवलाय आसमानी टोला. क्षेत्ररक्षक फक्त बनतील दर्शक. चेंडू चाललाय. वन बॉस ऑन द रोप. आणखीन एक येतोय मिस्टर एमपीच्या बॅट मधला. चौकार 4 धावा. दोनगर टीम आपल्या डगआउट मध्ये जरा शांत ठेवायचंय. यापुढे नक्कीच आवाज दिला तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल. नोंद घ्यायचे. शेवटचा कॉल असेल. आपण यजमान टीम असले तरी सध्या नक्कीच नियम सर्वांना नक्कीच लागवायचा मित्रांनो. धावसंख्या 8 धावसंख्या धाव फलकार पाहू शकाल. आता मात्र नक्कीच 15 बॉल 21 समीकरण. 15 बॉल 21. 15 बॉल 21. काय घडते काय बिघडते. महेशला चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल, कारण 2 चौकार आलेत. आतापर्यंत दबावाखाली पाहायला मिळत आहेत. 38चं नक्कीच सर्कल मात्र पाहू शकाल. आता मात्र फिल्डिंग सेट असेल मंगेश पोकळा यांच्याकडे. 15 बॉल 21. राईट हॅमर विकेट. याला मात्र नक्कीच चांगला असा फटका पाहू शकाल. नितीन आले तिकडे. एक सिंगल नक्कीच जोडले जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या जाते 9 या कड्यावरती. बिनगडीबाद 9 धावसंख्या धावफलकर पाहू शकाल.
गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा महेश. 14 बॉल 20. स्ट्रायकिंग इन वरती जयवंत खंडवी. ओहो, याल मात्र नक्कीच थोडेसे नाखुश पाहायला मिळत आहेत फलंदाज, कारण नक्कीच स्लो बॉल गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. चेंज द पेस, रिलीज करता वेळेस नक्कीच पाहू शकाल. ऍक्शन रिप्ले मध्ये एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज दाखवलं जात आहे. पारदर्शकतेचं दुसरं नाव एबीडी स्पोर्ट्स. एक नवी संकल्पना पाहू शकाल. मागील 2 ते 3 वर्षापासून आलेले आपल्या पंचकृषीमधील एबीडी स्पोर्ट्स. 13 बॉल 20 समीकरण. सर्व प्रकाशजी मांगारा, प्रदीप जिरेरा, अमोलजी सावंत, किरण जिरेरा आणि संपूर्ण टेक्निकल टीम पाहू शकाल. एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पोहोचवली जाते स्पर्धा. गोलंदाज सज्ज. याला मात्र नक्की चांगला असा ड्राईव्ह पाहू शकाल. ऑफ ड्राईव्ह चेंडू जाते कव्हर पॉइंट रिजन मध्ये. एक सिंगल जुळली जाते. चांगला असा गलीमध्ये चेंडू टोलवला गेला होता. षटक क्रमांक झाले पहिला समाप्त. धाव सगळ्यास 10. 12 बॉल 19. 12 बॉल आणि 19 धावांचं गरज आहे जिंकण्यासाठी. 12 बॉल 19. याचं कोंडराव हिंदोळे यांचं सुद्धा नक्कीच पाहू शकाल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झाले. सहर्ष स्वागत. अजितदादा पवारगड, शहापूर विधानसभा आदिवासी आघाडी प्रमुख त्यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच शहापूरचे विद्यमान आमदार, दमदार कार्यसम्राट दौलजी दरोडा साहेबांचं नक्कीच पर्सनल असिस्टंट कोंडरामजी हिंदोळा साहेबांचं शुभागमन झालंय. वेलकम सर. स्क्वेअर कट सजवायचा होता. इट इज अ व्हाईट बॉल. गोलंदाज टाकलाय वाईट. आता मात्र हवा झालाय टाईट. धावसंख्या पाहू शकाल ती 11. 12 बॉल 18. 12 बॉल 18 धावांची गरज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. दरम्यान गोलंदाज सज्ज. 12 बॉल 18चं समीकरण. यावेळी मात्र नक्कीच अक्रॉस लाईन आडव्या बॅटने पाहू शकाल. एक सिंगल जुळली जाते. 30 रन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं सिली मिडॉनच्या रिजन मध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते ती 12 एकड्यावरती. बिनगडीबाद 12. 11 बॉल आणि 17 धावांची गरज. अकरा बॉल 17चं समीकरण. गोलंदाज सज्ज. ओहो, याला मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडूची उसळी नाहीये. गुडघ्याच्या खालीवर राहिला चेंडू. इट इज अ डॉट डिलिव्हरी. प्रत्येक चेंडूवरती क्रिकेट आहे मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतं. आता मात्र समीकरण इक्वेशन पाहायला मिळते. 10 बॉल 17. 10 बॉल 17 जोपर्यंत नक्कीच सलामवीर मंगेश आणि जयवंत खंडवी आहे तोपर्यंत मात्र सामना मात्र नक्कीच जिंकू शकतील दोनगर टीम. यावेळी सुद्धा गुड लँड स्पॉट वरती चेंडू होईल का इथे मात्र कमबॅक. आंब्याची वाडी बी टीम कडनं पाहू शकाल. 2 डॉट काढले. आता मात्र नक्कीच थोडस संकट घोंगावत आहे दोन टीम समोर. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 9 बॉल 17. या षटकात 3 चेंडू असतील शिल्लक. 9 बॉल 17. दिलीप मंगेशसाठी. याला मात्र नक्की पाहू शकाल. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलेला आहे. ओहो, पिन ड्रॉप सायलेंटली द बडी मासली जाल में. मोठा मासा गळा लागला. आता मात्र मंगेश पोकळा बॅक टू पवेलियन. हा बॉल नक्कीच पाहू शकाल. हा ट्रॅकरचा बॉल होता. मला तर वाटतं नक्कीच मारायची गरज नव्हती या चेंडूवरती. न्यू बॅटर पाहू शकाल. कोण रे? हिरो जातोय परंतु जर्सीवर कुणाल आहे. आज जर्सी नक्की धुवायला टाकलेली आहे हिरोने. हिरो येतोय. फलंदाजाचं नाव हिरो आहे परंतु मात्र हिरो ठरेल का, हिरो होईल का झिरो होईल ते मात्र येणारी वेळ सांगून जाईल. कारण शून्यातून विश्व निर्माण करायला मित्रांनो वेळ लागतो. शून्यातून विश्व निर्माण करायला वेळ लागतो परंतु क्रीडा क्षेत्रामध्ये क्रिकेटमध्ये चमकायला वेळ लागत नाहीये. हे क्रिकेट आहे. इथे प्रत्येक दिवशी नवीन टीम तयार होते टेनिस क्रिकेटमध्ये आणि प्रत्येक दिवशी नवीन खेळाडू आपल्या समोर येतो. त्याचं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट. 8 बॉल 17. दरम्यान नेक्स्ट बॉल. पंच वळतायत. पंचाची दोन्ही समांतर. सोपानजी मोरे हे पंचाच्या भूमिकेत पाहू शकाल. इट इज अ वाईड बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. एक गडी बाद 13. 8 बॉल 16 करायच्या त्या गोळा. 8 बॉल 16 पाहू शकाल. काय घडतंय काय बिघडतंय. आता मात्र
आंब्याची वाडी बी टीम कुठेतरी कमबॅक पाहायला मिळत आहे, कारण मंगेश यांची विकेट घेतलेली पाहायला मिळते आहे. आडबॉल 16 गोलंदाज सज्ज दिलीप. ओहो, इट इज अ नो बॉल. इट इज अ फ्री हिटची चान्स. धाव सगळ्या इकडे पुढे जाते 14. आठ बॉल 15 समीकरण. फ्री हिटची चान्स आहे आता मात्र हिरो यांच्याकडे. नाव हिरो आहे, परंतु हिरो प्रमाणे खेळी करून दाखवेल का हिरो. दिलीप तयार पुन्हा एकदा आंब्याची वाडी एंड कडनं. याला मात्र हिरो यांनी मोठा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीट साऊंड ऑफ द बॅट आलाय. चेंडू सीमारेषा पार. हा येतो A1 क्वालिटीचा स्टँड अँड डिलिव्हर. जिकडे वारा तिकडेच मारा पाहायला मिळतोय. आणि हिरो मात्र आपल्या संघासाठी नक्कीच हिरो ठरेल का, कारण षटकार आलाय. आगाज अच्छा हिरोंचा अंजाम कैसा होगा एक तो वक्त ही बताएगा. धाव सगळ्या पात्र आता मात्र 20. 7 बॉल 9. 7 बॉल 9 धावेची गरज जिंकण्यासाठी. 7 बॉल 9. दरम्यान गोलंदाज सज्ज दिलीप. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ मध्ये आलाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल. दुसऱ्या धावसाठी होईल का, नक्कीच चांगल्यापैकी पाहायला मिळणार नाही धाव. एका सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाते 21. 6 बॉल 8. 6 बॉल 8 धावेची गरज. 6 बॉल 8 धावेची गरज. पाहूया सलामवीर जयवंत खडवी आहे क्रीजवरती. नेक्स्ट मॅच असेल MI स्पोर्ट मोपाडा विपक्षा. चला डगआउटच्या जवळ यायचं मित्रांनो, वेल वाचवायचा आहे. धमाका आंबिवली आणि MI स्पोर्ट मोपाडा त्याला वेल वाचवायचा आहे. जशी इनिंग संपेल तर नक्कीच क्षेत्र सजवायचं त्वरित मोपाडा टीमने. चला चला वेल वाचवायचा आहे. 6 बॉल 8. काय घडतंय काय बिघडतंय. तिसरा गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजाचं नाव कळवायचंय किरण. नक्कीच आमचा स्कोरर सुद्धा किरण आहे. चॉकलेट बॉय दोनगरचा. 6 बॉल 8. गोलंदाज सज्ज. फुल टॉस डिलिव्हरी. फुल टॉस वसूल केलाय. फुल टॉस म्हणजे लॉलीपॉप. आणि हिरो मात्र ठेवणार नाही या चेंडूवरती. परफेक्ट कार्यक्रम मात्र फिट करताना फलंदाज हिरो. आता मात्र डगआउट मध्ये चांगलंच आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. 2 धावेची गरज आहे. 5 बॉल 2. फुल टॉस लॉलीपॉप बॉल हिरोला टाकू शकत नाही या वेळेला मित्रांनो, कारण मिडल ऑर्डर मध्ये फिनिशर म्हटला जातोय. आणि का फिनिशर म्हटला जातोय, हिरो फलंदाज आपला दाखवताना. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. याला विजय फटका आणि बाय मिळालेले आहे. अभिनंदन टीम. भगवान कडवी, जयवंत कडवी आणि मंगेश पोकळे टीम बाय मिळाले. त्याचबरोबर हार्डलक टीम आंब्याची वाडी बी